चला आता पुढे चला. डिलीट केल्यानंतर ती फुटेज आपल्याकडे आली. त्यानंतर त्यांनी टाकलं का अरे बरं झालं सचिन भाऊवर हात उचलला, वाचला तो, नाही तर त्याचा मी डेथ केला असता. प्रसाद अण्णांनी सांगितलंय का तुम्ही मंगेश भाऊ बरं झालं, अच्छा हुआ तूने सिर्फ उसको मारा, नाही तो उसका तो मुंडी काट के तू फुटबॉल खेळता. ही जी भाषा आहे ना सर, ही आम्हाला भविष्यात पण खूप त्रासदायक आहे. ही गुंड प्रवृत्ती ना, आज माझ्या 2 मुली, मी आणि माझे मिस्टर, आम्ही 4 जण इथे. ठीक आहे, आज हे सगळं झालं, लोकांचे सीसीटीव्ही फुटेज होते, व्हिडिओ मिळाले, उद्या भविष्यात काही होऊ शकतं. आणि माझं अजून एक अशी विनंती आहे का जर आमच्या जीविताला, माझ्या वडिलांना, आमच्या कुटुंबियाच्या कोणाच्याही जीविताला काही झालं ना, सर्वस्वी जबाबदारी यांना ठरावं सर. आमची मागणी दुसरी काहीच नाही. माझ्या मुलाला न्याय मिळावा. ज्या गुंडांनी मारहाण केली त्या गुंडांना पकडून त्यांना कठोरचे कठोर कारवाई द्यावा, एवढीच माझी आईची इच्छा आहे आणि तळमळीची विनंती प्रशासनाला. एवढंच. काय परिस्थिती आहे? माझ्या मुलाला जेवण सुद्धा करायला येत नाहीये, उभं राहिलं तर चक्कर येते, गिळायला नाही येते. एका आईने कुणाकडे पाहायचं? सुनील पडवळकर, सचिन पडवळ, सचिन धुमाळ, विष्णू मोहिरकर, अजय धारणकर, विजय वर्तल्ले. ह्या गुंडांना कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांना कठोरचे कठोर शिक्षा झाली पाहिजे, एवढीच माझी आईची इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी, एवढीच मी पोलीस प्रशासनाकडे मागणी मागते. न्याय द्या, न्याय द्या. चला आता पुढे चला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.